देशामध्ये 100 ते 120 प्रकारच्या गायी होत्या, परंतु त्या नष्ट होत आता सध्या रजिस्टर फक्त 53 राहिलेले आहेत. देशी गायी किंवा इंडिजिनियस काऊजचं संवर्धन का व्हायला पाहिजे? 1970च्या दशकामध्ये सरकारला असं वाटलं की जशी लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात आपलं दूध उत्पादन वाढणार नाही. त्या अनुषंगाने आपण संकरित गायींचा प्रयोग आपल्या परंतु आउट ऑफ कंट्रोल ब्रीडिंग हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे ह्या बदलत्या वातावरणामध्ये त्या तेवढ्या प्रमाणात तग धरत नाही. जशी आपल्या देशी गायींची किंवा म्हशींची रोग प्रतिकार क्षमता अगदी 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तग धरण्याची क्षमता आपल्या ह्या देशी ब्रीड मध्ये आहे. सध्या A1 आणि A2 मिल्क बद्दल खूप चर्चा आहे. A1 दुधामध्ये हिस्टिडीन आहे आणि A2 दुधामध्ये प्रोलीन आहे. देशी गायीमध्ये प्रोलीन आहे. A1 A2 दुधापेक्षा सगळ्यात मोठा आणि घातक विषय हा दूध भेसळ आहे. एक कॉमन मॅन त्याच्या घरी आलेल्या दुधाची कशी पडताळणी करू शकेल? त्याला कसं कळेल की हे मी काय पितोय? आपण घरी सुद्धा त्या टेस्ट करू शकतो. काही कंपनी सुद्धा आहेत डायरेक्ट किटच देतात, तर तुम्ही माझ्या दुधाची क्वालिटी चेक करून घ्या. महाराष्ट्र शासनाने 1000 ठिकाणी छापे पाडले, पण त्यातून भेसळ कुठं कुठं होती, कशा कशा प्रकारची होती, त्याच्यावरती शासनाने खूप मोठी कारवाई आता सध्या चालू केलेली आहे. पण हे आपण जर असं न करता पित राहिलो जे पितोय ते, तर लॉंग टर्म हेल्थ इफेक्ट्स काय आहेत? ओबेसिटी, कॅन्सर किंवा इंडायजेशनचे प्रॉब्लेम, किडनी फेल सुद्धा होऊ शकते. खाऊ कडलिंग किंवा गायच्या सहवासात काही तास राहणे, ह्याच्यामुळे सुद्धा आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. भारतीय देशी गायींचं महत्व फक्त धार्मिक आणि सांस्कृतिकच नाही, तर दूध, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा आपल्या आरोग्यावरही खूप महत्वाचा परिणाम होतो. पण बाजारात दुधात होणारी भेसळ, त्याचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम आणि देशी गायींच्या पालनातील अडचणी या सगळ्या विषयांवर बोलणं खूप महत्वाचं आहे. तर देशी गायींच्या संवर्धनासाठी होणाऱ्या संशोधनावर आज आपण बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सोमनाथ माने. ते BSc MSc ॲग्रिकल्चर आहेत आणि त्यांचं PhD ॲनिमल न्यूट्रिशनवर आहे. कृषी रत्न, बारामती भूषण असे 6 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत आणि ICRTC म्हणजे इंडिजिनियस कॅटल रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरचे चीफ सायंटिस्ट डॉक्टर सोमनाथ माने यांचं मी स्वागत करते. डॉक्टर माने, वेलकम टू लिव्ह लाईक अ योगी विथ देवयानी. आपण 2022 मध्ये एका पॅनल डिस्कशनचा भाग होतो, एका टीव्ही इंटरव्ह्यूचा. तर इट वॉज अमेझिंग टू सी यू स्पीक सो पॅशनेटली अबाउट युअर वर्क आणि थँकफुली आता या पॉडकास्टच्या निमित्ताने तुमच्याशी अजून डिटेलमध्ये तुमच्या कामाबद्दल बोलता येईल. तर ICRTCच्या तुमच्या मिशन आणि विजन बद्दल ॲज अ चीफ सायंटिस्ट थोडंसं सांगा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे. तर त्या ठिकाणी मी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. देशातील पहिला हा प्रकल्प आपण पुणे शहरामध्ये चालू केलेला आहे. आता देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र ह्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर गायी म्हटलं तर आपण शेतकऱ्यांशी जोडलेलं ते नातं आहे, परंतु शहरात कसं काय, परंतु त्या प्रोजेक्टची एक हिस्ट्री आहे. 1887 साली त्या ठिकाणी गव्हर्नमेंट डेअरी चालू इंग्रजांनी केली होती आणि त्यानंतर तिथं रेड सिंधी, लाल सिंधी जातीची गाय त्या ठिकाणी 600 गायी त्या ठिकाणी ठेवलेल्या आणि शहरातले जे अधिकारी आहेत, अगदी पुणे प्रांत असेल किंवा मुंबई प्रांतमध्ये सुद्धा त्या देशी गायींचं दूध त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पोहोच केलं जायचं. आणि त्यातून नंतर महाराष्ट्रामध्ये जे कृषी विद्यापीठ स्थापन झाली त्यावेळेस हे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत त्या ठिकाणी आलेलं आहे. आता गेले एक 5 ते 10 वर्षाचा कालावधी बघितला तर त्यावेळेस पुन्हा एकदा आपण संकरित गायींकडून देशी गायींकडे वळतोय असा संदेश स्वतः म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासनाने हा संदेश पूर्ण देशामध्ये दिला आणि त्यातून हे देशी गायी संवर्धनाचं कार्य गेले 5-10 वर्षे चालू होतं. तत्पूर्वी आम्ही काही कृषी पदवीधर एकत्र येऊन शेतकऱ्यांचे ग्रुप तयार केले होते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून असा रिस्पॉन्स आला की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे 5 ते 10 लिटर किंवा 15 लिटर दूध देणारी देशी गाय आपल्याकडे पाहिजे. त्या दृष्टीने त्या विचारातून आम्ही ह्या गायींचा शोध चालू करत होतो. 2006 साली मी डेअरी मॅनेजर म्हणून कृषी महाविद्यालय धुळे येथे रेड सिंधी गायवरती काम केलं. तिथं मी 3-3.5 वर्ष काम केलं आणि त्या अनुभवातून लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून
आपल्याला सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने 80 मुक्त दूध असेल किंवा चांगल्या पद्धतीचं दूध आपल्याला रेसिड्यू फ्री दूध कसं उत्पादन करता येईल देशी गायपासून, त्या दृष्टीने आम्ही त्याची वाटचाल चालू केली. परंतु देशामध्ये आता सध्या लाल सिंधी गाय असेल किंवा थारपारकर गाय ज्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत यांची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यानुसार आम्ही एनडीआरआय कर्नाल या ठिकाणी जी देशातली सर्वोच्च संस्था आहे, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल हरियाणामध्ये आहे, त्या ठिकाणी आम्ही संपर्क केला. त्या ठिकाणी आम्ही 1 महिना ट्रेनिंगला होतो आणि त्यावेळेस आम्ही सहवाल गायीवरती संशोधन केलं. त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सहवाल गायीवरती संशोधन चालू आहे, थारपारकर गायींवरती संशोधन चालू आहे, गीर गायींवरती संशोधन चालू आहे. त्या अनुषंगाने मग आम्ही पुन्हा एकदा रेड सिंधी भेटत नाही म्हणून आम्ही सहवाल गायीकडे वळालो आणि 12 डिसेंबर 2015 आम्ही शेतकऱ्यांना एकत्र करून सहवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली आणि 2015 कार्य आम्ही पुढचे 5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने चालू केलं. शेतकऱ्याच्या माध्यमातून संशोधन ही पहिली संकल्पना आम्ही या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मांडली आणि ती शासनाला खूप आवडली आणि 2020 साली त्यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे देशातील पहिले, म्हणजे त्या संशोधन केंद्रामध्ये देशातील दुधासाठी ज्या प्रसिद्ध गायी आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी सहवाल आहे देशामध्ये आपल्या देशी गायींमध्ये, त्यानंतर गीर आहे, त्यानंतर राठी आहे, त्यानंतर लाल सिंधी आहे आणि त्यानंतर थारपारकर आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्टचा आम्ही स्थापना करताना ह्या सर्व गोष्टीचा विचार करून की महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये, ह्या बदलत्या तापमानामध्ये, महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये जो चारा असेल किंवा जे शेती असेल त्यांना अनुरूप आपल्याला ब्रीड कुठलं सुटेबल होऊ शकतं, त्या अनुषंगाने हे देशातील हे 5 ब्रीड आम्ही एकत्र या ठिकाणी केलेले आहेत. त्यांचा तुलनात्मक अभ्यास ह्या संशोधन केंद्रामध्ये आपण कृषी महाविद्यालय पुणे शिवाजीनगर येथे आता सध्या चालू आहे. तुमच्या संशोधनाबद्दल तर मी पुढे विचारणारच आहे, पण टू कम बॅक, देशी गाई किंवा इंडिजिनियस कॅटल किंवा काऊसचं संवर्धन, प्रिझर्वेशन का व्हायला पाहिजे, हा मूलभूत प्रश्नापासून आपण सुरू करूया. खूप महत्वाचा प्रश्न आहे. नुसतं गायी पुरतच नाही, पूर्ण निसर्गाचं संवर्धन करणं आता सध्या खूप महत्वाचं आहे. या निसर्गातली ही चेन आहे, शेती असेल किंवा हे पशुपालन असेल, हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्याची जाणीव सुद्धा सर्वांना झालेली आहे. आपण पहिल्यांदा गावाकडचं जर जीवन बघितलं तर ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, शेतीबरोबर पशुपालन आहे, पशुपालनामध्ये 1-2 गायी असायच्या, 1-2 म्हशी असायच्या, तिच्या गावरान कोंबड्या असायच्या, शेळी असायची, मेंढे असायची, आपण गावरान अंडी खायचो, शेळीचंच दूध प्यायचो किंवा देशी गायचं म्हशीचं सुद्धा दूध प्यायचो. तर ही सगळी सिस्टीम होती, लाईफ सायकल होती. परंतु हळूहळू हे पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे. जसं मी माझ्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने सांगू शकतो की देशामध्ये 100 ते 120 प्रकारच्या गायी होत्या, परंतु त्या नष्ट होत फक्त आता सध्या रजिस्टर फक्त 53 राहिलेले आहेत. म्हणजे अनेक चांगले ब्रीड हे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. अगदी देशामध्ये आकडेवारीत बोलायचं म्हटलं तर आता सध्या जेवढं देशी गायी आहेत त्यातल्या 80% गायी ह्या गावठी प्रकारात केलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं प्रॉपर आपण ब्रीडिंग न केल्यामुळे, कॉन्झर्वेशन संवर्धन न केल्यामुळे 80% गावठी प्रकारात आता सध्या गाय आढळत आहेत आणि फक्त 20% ब्रीड हे रेकग्नाइज ब्रीड म्हणून शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे ही आता सध्या काळाची खूप गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकार असेल किंवा काही NGO आहेत, काही संस्था आहेत, खूप चांगलं काम करतात. देशी गायचं संवर्धन असेल त्या बाबतीत, त्या दृष्टीने केंद्र सरकारने सुद्धा खूप चांगल्या स्कीम शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता हे बदलतं वातावरण, तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. आता सध्या जर तुम्ही जागतिक लेवलवरती उष्णता, जे तापमान वाढ, त्याच्यावरती चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामध्ये तग धरणाऱ्या वनस्पती, त्यामध्ये तग धरणाऱ्या आपल्या प्राणी, गायी, ह्या सर्वांचं संवर्धनची गरज आता शासनाला किंवा प्रत्येक संस्थेला, देशाला कळालेली आहे. त्या दृष्टीने आपल्याला ह्या दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या, म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की एकूण 53 जाती आहेत गायीच्या. गायीच्या 53 जाती आहेत, त्यातल्या फक्त 5 जाती ह्या दुधासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यातल्या 8 जाती ह्या दुहेरी कामासाठी, म्हणजे ओढ काम किंवा दुधासाठी प्रसिद्ध आहेत आणि बाकीच्या सर्व ज्या जाती आहेत त्या ओढ कामासाठी फक्त प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्यांचं जे
त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्यांचं संवर्धन विविध राज्यामध्ये विविध वातावरणामध्ये करणं ही खूप काळाची गरज आहे. त्यासाठी हे संवर्धन बॅक टू आपण जे म्हणतो बॅक टू रूट्स बॅक टू रूट्स ते खूप काळाची गरज आहे. तुम्ही म्हणालात 100 ते 120 देशी गायींच्या जाती होत्या ज्या आता फक्त 53 राहिल्यात, त्यापैकी फक्त 5 खऱ्यात दूध देण्यासाठी म्हणून आहेत. तर हे हिस्टॉरिकली जर बघितलं तर हा आकडा तुम्ही म्हणात नष्ट हा शब्द वापरला तुम्ही, या जाती नष्ट होत झाल्या आहेत. तर काय कारण आहे? म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितली तर देशी गायी टू क्रॉसब्रीड हा आणि हे जाती नष्ट होण्यामागचं काय एक्सप्लेनेशन आहे? आता कसं झालं 1960 ते 70च्या दशकामध्ये ज्यावेळेस आपण जशी लोकसंख्या वाढायला लागली तसं सरकारला असं वाटलं की जशी लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात आपलं दूध उत्पादन वाढणार नाही. त्या अनुषंगाने आपण संकरित गायींचं प्रयोग आपल्या देशामध्ये चालू, क्रॉसब्रीडचा प्रयत्न, त्याच्यामध्ये हॉस्टन फ्रिजियन असेल किंवा जर्सी असेल किंवा ब्राऊन स्विस असेल, ह्या वेगळ्या प्रकारचे संकर केले. आणि त्याच्यामध्ये रेकमेंडेशन असं होतं की हा संकर करत असताना आपल्याला सर्वसाधारणपणे 50% ते 62% ब्लड लाईन ठेवणं हे रेकमेंडेशन होतं. म्हणजे भारताचं जे वातावरण आहे किंवा महाराष्ट्राचं आणि ब्रीडिंग पॉलिसी बनवताना स्टेट वाईज आणि आपल्या इंडियासाठी ब्रीडिंग पॉलिसी त्यावेळेस बनवलेली, आणि त्यामध्ये 50% क्रॉसब्रीड किंवा 62% क्रॉसब्रीड ब्लड लाईन आपण आपल्या ह्या वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. परंतु कसं झालं नंतर आउट ऑफ कंट्रोल ब्रीडिंग हे सगळं झालेलं आहे. अगदी काही राज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी 75% ते अगदी 100% ब्लड लाईन आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. त्यामुळे ह्या बदलत्या वातावरणामध्ये त्या तेवढ्या प्रमाणात तग धरत नाहीत, आणि तग न धरल्यामुळे गायींचं आजारपणाचं खूप प्रमाण वाढलं. मास्टायटिस सारखे गायींना रोग व्हायला लागले, किंवा रिपीट ब्रीडिंग असेल, किंवा दुधाची जी क्वालिटी आपल्याला अपेक्षित होती ती क्वालिटी त्यामध्ये मिळत नाहीये. त्यामुळे आता हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. आजही जर तुम्ही टोटल देशाचं दूध उत्पादन बघितलं तर त्यामध्ये म्हशीचा वाटा हा 50 ते 55% आहे. ओके, टोटल दुधाच्या. म्हणजे अजूनही म्हशीच्या दुधाला लोक अनेक प्राधान्य देतात. नॉर्थ इंडियामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त म्हशीचं, म्हणजे मुरा असेल किंवा जाफराबादी असेल, हे पूर्ण देशामध्ये त्या मुरा प्रसिद्ध आहे. आणि मी आता मध्येच साऊथला गेलो होतो, त्या ठिकाणी आता पुन्हा क्रॉसब्रीड असेल किंवा आपल्या ज्या गायी आहेत त्याला रिप्लेस म्हशी करत आहेत. म्हणजे हा बदलत्या वातावरणामध्ये त्या तग धरू शकत आहेत. म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला हा विचार करणं गरजेचं होतं. जर आजही 50% किंवा 62% जसं ब्रीडिंग पॉलिसी प्रमाणे रूल आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या वातावरणात तग धरू शकतात. परंतु अनकंट्रोल ब्रीडिंग झाल्यामुळे जरा थोडंसं ब्लड लाईन वाढल्यामुळे हा रोग प्रतिकार क्षमता ही त्यांची कमी झालेली आहे. तशी आपल्या देशी गायींची किंवा म्हशींची रोग प्रतिकार क्षमता आपल्या वातावरणामध्ये खूप चांगली आहे. त्यामुळं हा ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम मुख्य झाला. ही पॉलिसी कधी बनवली गेली? पॉलिसी खूप जुनी पॉलिसी आहे. दर 5 वर्षांनी ते रिफाईन होत असते. त्याप्रमाणे ते रिफाईन करतात. मग हे अनकंट्रोल ब्रीडिंग तुम्ही जे म्हणालात ह्याच्या मागे काय अनऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळे होत आहे का, लॅक ऑफ नॉलेजमुळे होत आहे का, काय आहे? नाही, आता शासनाने त्याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न केले, परंतु फील्ड लेवलला जे काम करतात, म्हणजे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की मला ह्याच कलरची गाय पाहिजे. जर्सी ही आपल्या वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने टिकू शकते, परंतु तिचा ब्राऊन कलर आहे, ती थोडीशी छोटी गाय आहे. लोकांना मार्केटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चालणारी HF खूप आवडते. म्हणजे हे खूप फॅक्टर आहेत. आणि प्रत्येकाला वाटतंय की 15 लिटर देणारी गाय माझी 20 लिटर दिली पाहिजे, 20 लिटर देणारी गाय माझी 30 लिटर दिली पाहिजे. पण त्याप्रमाणे आपण चाऱ्याचं नियोजन असेल किंवा तिचं मॅनेजमेंट असेल, हाऊसिंग मॅनेजमेंट असेल, आजही काही ठिकाणी आपण पाहिलं तर गाय अजून झाडाखालीच आहे. तिला इंटेन्सिव्ह पद्धतीने जर तुम्हाला 25 लिटर 30 लिटर दूध उत्पादन घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. परंतु ते होताना दिसत नाहीये. आणि सगळ्यात मोठा इंडियामध्ये तोच प्रॉब्लेम आहे की शॉर्टेज ऑफ ग्रीन फॉडर, ड्राय फॉडर और गुड क्वालिटी कॉन्सन्ट्रेट. चारा फक्त जो आपल्याकडे उपलब्ध आहे तो गायींना, जनावरांना देऊन उपयोग नाही. त्यांना एकदल चारा असेल किंवा द्विदल चारा असेल किंवा ज्याच्यामध्ये प्रोटीन चांगल्या प्रकारचे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचं मॅनेजमेंट, फेज फिडिंग आपण जे म्हणतो की त्या गायीची कुठली स्टेज आहे
ती ड्राय आहे का, प्रेग्नेंट आहे का, दूध देत आहे का, ती ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे. ट्रान्झिशन पिरियड म्हणजे गाय वेण्याच्या 3 आठवडे आधी आणि नंतर 3 आठवडे, त्याला ट्रान्झिशन पिरियड म्हणतो. तो मॅनेजमेंट ऑफ ऑल दिस थिंग, फेज फिडिंग हे खूप महत्वाचं आहे, परंतु ते होताना दिसत नाही. परंतु तेच जर आपण देशी गायमध्ये पाहिलं, देशी गाय कुठल्याही प्रकारचा चारा खूप चांगल्या पद्धतीने पचवते कुठल्याही वातावरणामध्ये. अगदी मी खूप राज्यांमध्ये फिरलेलो आहे. मी पंजाब, हरियाणा, राजस्थान, इकडे साऊथला सुद्धा खूप फिरलेलो आहे. अगदी 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तग धरण्याची क्षमता आपल्या ह्या देशी ब्रीडमध्ये आहे. आणि अशा राजस्थानच्या वाळवंटामध्ये सुद्धा ही आपली राठी म्हणतो किंवा थारपारकर म्हणतो, 12 लिटर 15 लिटर दूध सहज देऊ शकतात. त्यामुळं लोकांचा आणि आता हा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित व्हायला लागलेली आहे. त्यामुळं आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये पहा तुम्ही, गीर तर खूपच आहेत. लहानपणापासून आपण गीर पाहत आलो आहोत, कारण आपल्या शेजारच्याच राज्यामध्ये गीर आढळते. त्यामुळे तुम्ही खानदेशचा पट्टा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो कारखानदारी आहे, त्या ठिकाणी गीर खूप मोठ्या प्रमाणात आढळते. सर्वसाधारणपणे लाईव्हस्टॉक सेन्सस प्रमाणे जर पाहिलं तर आजही आपल्या राज्यामध्ये 5 ते 6 लाख गायी रजिस्टर आहेत गीरच्या. खिलार आपल्या जवळजवळ 10 लाखाच्या आसपास रजिस्टर आहेत. तर अशा प्रकारे जसं सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गायींची माहिती व्हायला लागली, त्याप्रमाणे आता आम्ही सहवाल क्लबच्या माध्यमातून पहिल्यांदा सहवाल महाराष्ट्रात इंट्रोड्यूस केले. आज त्या गायींची संख्या 5 ते 6 हजार झालेली आहे. म्हणजे लोकांना ती अवेअरनेस व्हायला लागलेली आहे. अशा प्रकारे सध्या काम चालू आहे. म्हणजे हे खूप मोठं काम आहे ऍक्च्युली, आणि तुम्ही किती डेडिकेशनने हे करताय हे मी पण पाहतीये. पण तुमची थोडीशी बॅकस्टोरी मला जाणून घ्यायला आवडेल की व्हॉट मोटिवेटेड यू टू वर्क इन दिस फील्ड. मी ऍक्च्युली खेडेगावातलाच आहे. माझे वडील शेतकरी आहे. माझं गाव बारामती आहे. तिथं आमची ऊसाची सध्या शेती आहे. पहिल्यांदा आम्ही द्राक्ष होते आमच्याकडे, नंतर वांग्यामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलं. परत मका, बाकीचे जे ज्वारी हे पिकं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे डेअरी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. परंतु माझ्या वडिलांची इच्छा होती की तू BSc ॲग्री म्हणजे शेतीमध्येच तो थोडंसं शिक्षण केलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी जाणीवपूर्वक मला BSc ॲग्रीलाच ॲडमिशन घ्यायला लावलं. नंतर मी MSc, माझा आवडता विषय हा ॲनिमल हजबंड्री होता, म्हणून मी MSc डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तिकडे मी MSc ॲनिमल हजबंड्रीमध्ये केलं. आणि नंतर PhD मी ॲनिमल न्यूट्रिशनमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं केलं. एक शेतीची आवड आणि हा शेतीपूरक व्यवसाय, त्याच्यामध्ये आपलं पशुपालन हे खूप महत्वाचं आहे आणि त्याची आवड असल्यामुळे मी जाणीवपूर्वक ह्या क्षेत्रामध्ये आनंदाने काम करतोय. टू कम बॅक टू देशी गाई, तर देशी गाईंच्या दुधामध्ये आणि ऑफकोर्स दुग्धजन्य पदार्थ म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्समध्ये आणि नॉन नेटिव्ह किंवा क्रॉसब्रेड यांच्यामध्ये काय फरक आहे आणि व्हॉट मेक्स इंडिजिनियस काउज देशी गाई युनिक इन इट्स मिल्क अँड प्रॉडक्ट्स? आता सध्या जर पाहिलं आपण दुधाची क्वालिटी आपण फक्त फॅट, SNF ह्या 2 फॅक्टरवरतीच पाहतो किंवा त्याच्यामध्ये काय पाणी वॉटर लेवल किती आहे याच फक्त आपण पाहतो. सर्वसाधारणपणे आपण जर क्रॉसब्रीड संकरित गायींचं बघितलं तर त्याचं फॅट पर्सेंट हे 2.7 to 3.5 पर्यंत आपल्याला फॅट पर्सेंट भेटतं आणि SNF हे सर्वसाधारणपणे 7.5 ते 8.5 पर्यंत भेटतं. देशी गायीच्या बाबतीत बोललं तर देशी गायीची फॅट पर्सेंट हे 4 ते अगदी 5 ते 6% आपल्याला भेटते. जर मी पुंगनूरचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्याची फॅट पर्सेंट हे 8% आहे. दुधामधली फॅट पर्सेंट हे तिचं 8% आहे. सहवाल वगैरे पाहिलं तर ते 4.5-5 आपल्याला भेटतं. म्हणजे हा मुख्य डिफरन्स आहे. परंतु प्रोटीन आजही मार्केटमध्ये जे दूध खरेदी केलं जातं हे फॅट आणि SNF वरतीच खरेदी केलं, सॉलिड नॉट फॅट वरती आपण परचेस करतो. परंतु बाहेरच्या देशामध्ये आता 2 फॅक्टर खूप महत्वाचे आहे, पर्सेंटेज ऑफ प्रोटीन इन मिल्क आणि सोमॅटिक सेल काउंट इन मिल्क. सोमॅटिक सेल काउंट म्हणजे प्रोटीन हे सुद्धा भविष्यात तुम्ही भारतामध्ये सुद्धा बघा दुधामध्ये प्रोटीन किती आहे हे सुद्धा ग्राह्य धरलं जाईल. त्याचबरोबर क्लीन अँड हायजेनिक मिल्क प्रोडक्शनच्या दृष्टीने आपल्याला सोमॅटिक सेल काउंट किती आहे हे सुद्धा ग्राह्य धरूनच पुढचं दूध उत्पादन आपल्याला
जागतिक लेवलला जर आपल्याला टिकायचं असेल तर त्या दृष्टीने आपल्याला त्याच्यावरती काम करायला लागेल. तर मुख्य फरक हा फॅट एसएनएफ मध्ये अशा प्रकारचा आहे. आणि प्रोटीन आता प्रोटीनच्या बाबतीत बोलायचं तर देशी गायच्या प्रोटीनमध्ये सर्वसाधारणपणे 3.2 पर्यंत प्रोटीन आपल्याला आढळतं आणि संकरित गायमध्ये सुद्धा आपल्याला 2.8 ते 3% मध्ये प्रोटीन आढळतं. एसएनएफ सुद्धा देशी गायमध्ये आपण जर पाहिलं तर ते 8.5 ते 9.5% पर्यंत सुद्धा एसएनएफ आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्यात सॉलिड नॉट फॅट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जो फरक आहे तो ज्या फॅट दुधामध्ये आहेत किंवा जे प्रोटीन दुधामध्ये आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आणि व्हॉट इज सोमॅटिक सेल काउंट? सोमॅटिक सेल काउंट म्हणजे एक प्रकारे त्या दुधाची क्वालिटी, मायक्रोवेल काउंट किती त्याच्यामध्ये वाढलेला आहे तो आपल्याला ते इंडिकेट करत असतो. आणि जागतिक लेवलला जर पाहिलं तर तो काउंट आपल्याला 50,000 ते 2 लाख ह्या रेंजमध्ये आपल्याला तो स्टँडर्ड मानला जातो. आणि त्या 2 लाखापेक्षा जास्त जर तो सोमॅटिक सेल काउंट वाढला तर ते दूध चांगलं नाही असं समजलं जातं. चांगलं नाही म्हणजे मायक्रोवेल काउंट त्याच्यामध्ये जास्त वाढतो. तर त्या दृष्टीने जर मुख्य फरक पाहिला तर फॅट आणि प्रोटीन मध्ये देशी गाय आणि संकरित गायचे आहे. आपण मुफा फुफा जे म्हणतो, मोनो पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड किंवा पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ह्या आपल्या देशी गायमध्ये खूप चांगले आहेत. त्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ते पचनाला सुद्धा चांगलं आहे ऍज कम्पेअर टू क्रॉस ब्रीड अँड एक्झॉटिक ॲनिमल. सो क्लिअरली न्यूट्रिशनली इंडिजिनियस काऊ इज म्हणजे फेअर्स मच हायर. येस. आणि त्याला जोडून मी एक सांगतो की दुधाची क्वालिटी ही तुम्ही कुठल्या प्रकारचा चारा खायला देताय हे ह्याच्यावरती खूप महत्वाचं आहे. म्हणजे न्यूट्रिशन हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असो किंवा जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने जर तुम्ही चांगल्या प्रकारचं त्याला लेग्युमिनस क्रॉप्स असतील, नॉन लेग्युमिनस क्रॉप असतील, म्हणजे एकदल चारा, द्विदल चारा, वाळलेला चारा, सुका चारा, पशुखाद्य किंवा एक प्रकारे TMR सिस्टीम आता म्हणजे टोटल मिक्स रेशन, त्या गाईला तिच्या वजनानुसार, तिच्या दूध उत्पादनानुसार जे प्रोटीन लागणार आहे, जे कार्बोहायड्रेट्स लागणार आहेत, जे मिनरल्स लागणार आहेत, ह्या सर्वांचं एक कॉम्बिनेशन करून आपण जे फीड देतो त्याला टोटल मिक्स रेशन देतो. ही कन्सेप्ट आता इंडियामध्ये आलेली आहे. आणि आता सध्या जे यंग जनरेशन आहे इंडिजिनस कॅटल फार्मिंग किंवा लाईव्हस्टॉक फार्मिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतंय आणि त्यांना ह्या कन्सेप्ट कळाल्या आहेत. त्यावरती ते काम सुद्धा करतात. मूर घासावरती खूप चांगलं काम करतात. जसं तुम्ही न्यूट्रिशन तुमचं वाढवचाल त्याप्रमाणे तुमचं रिप्रोडक्शन परफॉर्मन्स असेल किंवा प्रोडक्शन परफॉर्मन्स असेल किंवा मिल्क कंपोजिशन असेल हे पूर्ण चेंज होत असतं. त्यामुळं तुम्ही फीड काय देता हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता मुख्य दुसरं मी एक शेवटचा पॉईंट त्याच्यामध्ये सांगतो की आता हर्बल गार्डन ही कन्सेप्ट आम्ही गायींसाठी आणलेली आहे. देशी गायीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, देशामध्ये कुठेही जावा कळपानी गायी चरायला सोडतात. म्हणजे मी पंजाब हरियाणामध्ये पाहिलं अगदी 100 गायीपासून ते 2000-3000 गायींचा कळप मायग्रेट होत असतो चाऱ्यानुसार. म्हणजे थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये. तर ते अनेक प्रकारच्या वनस्पती खात असतात आणि त्याच्यानुसार त्यांचं शरीराला जे गरजेचं आहे, शरीराला जे मिनरल्स कमतरता आहे त्याप्रमाणे ते वनस्पती ते खात असतात. परंतु ज्यावेळेस आपण गायी गोट्यामध्ये बांधतो त्यावेळेस आपण एकाच प्रकारचा चारा टाकतो. म्हणजे डायव्हर्सिटी बिलकुल नसते. आता आम्ही उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही पहा, महाराष्ट्राच्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये पाहिलं साखर कारखाने चालू झाले तर फक्त ऊस पण नसतो, फक्त ऊसाचं वाढच असतं आणि त्याच्यावरती आपण ते दूध उत्पादन शेतकरी घेत असतात. किंवा एकच प्रकारचा चारा मका असेल किंवा हायब्रिड नेपेर असेल, एकाच प्रकारचा चारा त्याने हे कुठल्याही म्हणजे संकरित गाय असो किंवा देशी गाय असो त्यांच्यासाठी ते घातकच असतं. त्यासाठी आम्ही हर्बल गार्डन कन्सेप्ट आपण आणलेले आहे. जसं ती गाय फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाते तसंच आपल्या हर्बल गार्डन मधून वेगवेगळ्या प्रकारचं अगदी आम्ही शेवगा लावलेला आहे, कोरफड लावलेले आहे, आपण पोह्यामध्ये हे करी लिव्ह खातो, कढीपत्ता खातो, ते सुद्धा आम्ही गायला खायला देतो. किंवा तुती आहे, तुतीमध्ये 27% प्रोटीन आहे. तर अशा विविध प्रकारचा चारा, शतावरी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल प्लांट्स आम्ही जनावरांच्या आहारामध्ये दिलं तर तिचं डायजेशन पण खूप चांगलं वाढतं आणि दुधाची क्वालिटी ही अतिशय चांगल्या प्रकारे. त्यामुळे दुधाची क्वालिटी ही पूर्णतः जनावरांच्या न्यूट्रिशनवरती आहे. सो आता सध्या भारतामध्ये किती % देशी गाई
ची उत्पादनं आहेत आणि किती % क्रॉसब्रीडची आहेत असं बघितलं तर? आता जसं मग सांगितलं, जसं आपल्या देशाचं जे दूध उत्पादन आहे त्याच्या 50 ते 55% दूध उत्पादन हे म्हशीपासून होतं. त्यातील क्रॉसब्रीडचा वाटा हा सर्वसाधारणपणे 29% आहे. क्रॉसब्रीडचा. क्रॉसब्रीड म्हैस? नाही, क्रॉसब्रीड आपल्या गाई, गाई, संकरित गाई. आणि राहिलेलं जे 19-20% आसपास जे आहे तो देशी गाई आणि शेळींच्या दुधाचा वाटा आहे. ओके. परंतु गेल्याच महिन्यामध्ये एक अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटचा रिपोर्ट आलेला आहे. केंद्र सरकारने गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्यातून देशी गायच्या दूध उत्पादनामध्ये जवळजवळ 30 ते 40% वाढ झालेली आहे. तो एक इम्पॅक्ट खूप चांगला आहे, कारण केंद्र सरकारने ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म खूप मोठ्या प्रमाणात चालू केलेले आहेत. विशेष करून आपल्या बदलत्या वातावरणामध्ये ज्या ब्रीड चांगल्या प्रकारचं दूध देतात, आपण फक्त दूध हा फॅक्टरच न पकडता काही भागामध्ये लोकांना शेती मशागत करण्यासाठी गाईच वापरतात, बैलच वापरतात. तर त्यांचं सुद्धा संवर्धन होणं खूप काळाची गरज आहे. त्यामुळे खूप चांगल्या स्कीम आणल्या आणि त्याचा इम्पॅक्ट. आणि दुसरं जसं म्हणलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या ब्रीड लोकांना माहीत झालेले आहेत. बऱ्यापैकी नॉर्थच्या ब्रीड आता साऊथमध्ये गेलेले आहेत. साऊथच्या ब्रीड ह्या सगळीकडे, उदाहरण द्यायचं झालं तर खूप चांगले आपल्या, तेच म्हणतोय मी, आपण बाहेरच्या देशातून संकरित गायी आणल्या, एचएफ आणले किंवा जर्सी आणले, ते आपल्या वातावरणामध्ये अडॅप्ट केलेले आहे. परंतु आपलं चुकलं काय, आपण 50% किंवा 62% जास्तीत जास्त ज्या ठिकाणी खूप चांगलं वातावरण तिथं 75% पर्यंत ब्लड लाईन ठेवणं गरजेचं होतं, ते आपण रिस्ट्रिक्ट झालं नाही, त्यामुळं त्या प्रॉब्लेम द्यायला लागले. परंतु आपलं ब्रीड सांगायचं म्हटलं तर सहवालचं उदाहरण देतो. सहवाल ब्रीड हे 27 देशामध्ये आहे. 27 देशामध्ये सहवाल ब्रीड आहे. आपलं गिरची ओळख, खरी गिरची ओळख ही ब्राझील देशाने दिली. सगळ्यात हायेस्ट दूध देणारी गिर ब्राझील देशाकडे. त्याच्यातून त्यांनी एक ब्रीड तयार केलेलं गिरलँडो, ते आता 35 लिटर ते 50 लिटर दूध देते, एचएफ आणि गिरचा क्रॉस करून. म्हणजे आणि प्रत्येक आता सध्या ते एक्सपोर्ट करतात. एम्ब्रियो असेल किंवा सिमेन असेल ते बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्या गायी कुठल्याही वातावरणामध्ये तग धरू शकतात. त्यामुळे त्यांचं संवर्धन होणं काळाची गरज आहे. सध्या A1 आणि A2 मिल्क बद्दल खूप चर्चा आहे, मार्केटमध्ये आलेला आहे, खूप साऱ्या कंपन्या उभ्या राहिल्यात याच्यावरती. तर याचं थोडंसं सायंटिफिक बॅकिंग, याच्यात फरक आणि ह्युमन हेल्थ वरती त्याचा कॉन्सिक्वेन्स काय आहे तो सांगा. बरोबर आहे. सर्वसाधारणपणे 2001 ते 5च्या दरम्यान हा A1 A2चा इश्यू आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदा डिस्कशनला आला. ते कॉन्सेप्ट पहिले सांगा. हा इश्यू न्यूझीलंड देशामध्ये पहिल्यांदा तिथल्या एका शास्त्रज्ञाने तो बाहेर काढला. त्याचं असं म्हणणं आहे की एचएफ आणि जर्सीमध्ये A1 टाईपचं दूध आहे आणि आपल्या ज्या देशी गायी आहेत त्याच्यामध्ये A2 टाईपचं दूध आहे. आता A1 A2 काय आहे तो डिफरन्स मिस्ट. दुधामध्ये 207 प्रोटीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये 67 नंबरचा जो प्रोटीन आहे तो रिप्लेस झालेला आहे. ओके. A1 दुधामध्ये हिस्टिडीन आहे आणि A2 दुधामध्ये प्रोलिन आहे. 67 पोझिशनला हे 2 प्रोटीन रिप्लेस झाल्यामुळे स्पष्ट सांगायचं म्हणलं की देशी गायीमध्ये प्रोलिन आहे आणि जे A1 टाईपचं दूध आहे जे एचएफ किंवा जर्सी पासून, काही एचएफ आणि काही जर्सी, मी हा काही शब्द वापरतोय, त्याच्यामध्ये हिस्टिडीन आहे आणि त्या हिस्टिडीनमुळे आपल्याला ओबेसिटीचा त्रास होतो किंवा कॅन्सरचा त्रास होतो किंवा इंडायजेशनचा त्रास होतो, असं तिथल्या शास्त्रज्ञांनी त्यावेळेस ते संकल्पना मांडली. परंतु गेल्याच वर्षी हा प्रश्न भारतामध्ये सुद्धा 10 वर्ष खूप गाजत होता. परंतु केंद्राने गेल्या वर्षी डिक्लेअर केलेलं आहे की आपल्या देशामध्ये, जसं मगाशी सांगितलं की जे दूध उत्पादन होते त्यातलं 55% शेअर हा म्हशीचा आहे. म्हशीचं दूध हे 100% A2 आहे. म्हशीचं दूध हे 100% A2 आहे. आपल्याकडे जे शेळींपासून दूध तयार होतं ते 100% A2 आहे. आपल्या ज्या देशी गायी आहेत त्यातलं 99.95% दूध हे A2 आहे. आता राहिला प्रश्न एचएफ आणि जर्सीचा. आता एचएफ आणि जर्सी मध्ये सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः अनालिसिस काही सॅम्पल घेऊन केलेलं आहे. 35 ते 40% एचएफ गायी सुद्धा A2 प्रकारचं दूध देतात.
आणि तेच जर्सीमध्ये पाहिलं तर ते अगदी 60 ते 65% गायी ह्या A2 प्रकारचं प्रोटीन देतात. म्हणजे त्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन काढलं तर एक ते सर्वसाधारण 5 ते 10% A1 टाईपचं दूध उत्पादन होऊ शकतं आणि त्याचा कुठल्याही मानवाच्या आरोग्यावरती असा इफेक्ट झालेला आहे, ॲडव्हर्स इफेक्ट झाला असं कुठली केस नाहीये. आणि त्या दृष्टीने मी जसं मगाशी म्हणलं की NDRI कर्नाल ही जी संस्था आहे देशातली खूप सर्वोच्च संस्था आहे, त्या संस्थेमध्ये सुद्धा त्याच्यावरती काम चाललेलं आहे. रॅटवरती त्यांनी रॅटला फिडिंग दिलेलं आहे, म्हणजे A1 टाईपचं दूध पण त्यांना पाजलेलं आहे, A2 टाईपचं पण दूध पाजलेलं आहे. अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये विशेष काय आत्तापर्यंतही काय आढळून आलेलं आहे. मला वाटतं A1 A2 दुधापेक्षा सगळ्यात मोठा आणि घातक विषय हा दूध भेसळ आहे. त्यावर आपण बोलूच. त्यामुळे A1 A2 आता सध्या तरी थोडंसं आय थिंक मार्केट ड्रिव्हन सध्या झालंय का? हो, मार्केट ड्रिव्हन. आता शेवटी कसं आहे, मार्केटमध्ये डिफरन्स काय आहे हे दाखवण्यासाठी लोकांनी A2 मिल्क, A2 घी सुद्धा A2 ऍक्च्युअली A1 हे प्रोटीन आहे, परंतु A2 घी सुद्धा मार्केटमध्ये आणलेलं आहे. परंतु चांगली गोष्ट आहे, त्यातून जर देशी गायींचं संवर्धन होत असेल त्यापेक्षा त्यांनी देशी गायीचं दूध म्हणून विकलं तर ते अजून प्रभावी होईल असं मला वाटतं. मी तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये जेव्हा मागच्या आठवड्यात आले होते आणि मला सगळ्या गायींबरोबर वेळ घालवता आला, एकतर मला स्ट्रेस रिलीफ प्रचंड जाणवला. अत्यंत सरियल असा एक्सपिरियन्स तो होता. तर हा तर सगळ्यांना मिळावा अशी तुमची ही इच्छा आहे, माझी इच्छा आहे. पण मला जास्त करून बोलायचं आहे या गायींच्या जातीबद्दल. जनरली गीर गाय ही सर्वात जास्त जनसामान्यांना, कॉमन मॅनला माहीत असते. पण तुमच्या सेंटरमध्ये मी सहीवाल, लाल सिंधी, थारपारकर, राठी, पुंगनूर, डांगी, गवळाऊ, देवणी, कोकण कपिला, लाल कंधारी, खिलार अशाही सगळ्या गायी बघितल्या. तर थोडंसं ह्या सगळ्या प्रजातींबद्दल, या जातींबद्दल थोडंसं सांगा की कुठल्या प्रांतातली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे. कारण ही खूप ऍक्च्युली म्हणजे बघून जितके मी फॅसिनेट झाले होते तितकंच हे आपल्याला आय थिंक इन्फॉर्मेशन मिळाल्यावरती आपणही समृद्ध आणि प्रॉब्ली आपण वेगळ्या पद्धतीनं आपल्याच देशालाही जाणून घेऊ या पद्धतीने. प्लीज टेल अबाउट. मी महाराष्ट्रापासून सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे 7 प्रकारच्या देशी गायी आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर खिलार आहे. आता खिलारचं वैशिष्ट्य सर्व शेतकऱ्यांना किंवा शहरातल्या लोकांना सुद्धा माहित आहे. खिलार हे पांढरी शुभ्र गाय आहे, डौलदार शिंगे आहेत त्याची, आणि एक खानदानी म्हणून त्या गायीला आपण पाळतो पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून. आणि तुम्ही शर्यती बघा, गावाकडे जत्रा असेल, अगदी शहराच्या आसपास सुद्धा आता शर्यती लोक भरवतात. आणि विशेष करून पुण्याच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात खिलार गायींचं संवर्धन पिढ्यानपिढ्या केलं जातं. म्हणजे उगाच मला आवड आहे म्हणून असे नाही, किंवा एक प्रकारची दावण म्हणतो आपण, की माझ्या आजोबाकडे खिलार होते, नंतर वडिलांनी सांभाळली, मी पण सांभाळणार आणि माझी पुढची सुद्धा पिढी सांभाळणार, अशा प्रकारचे एक भावना ह्या लोकांकडे आहेत. खूप मोठी लोक आहेत, परंतु त्या गायींचा गोटा त्यांनी अजून जपलेला आहे. ती गाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. कोकणामध्ये पाहिलं तर कोकण कपिला किंवा कोकण गड्ड आपण त्या गायीला असं म्हणतो, ती आपल्या महाराष्ट्राची पुंगनूर मी समजतो. म्हणजे सगळ्यात छोटी गाय ते कोकण कपिला. आता कोकणातलं वातावरण जर पाहिलं तर हे दमट वातावरण आहे, उष्ण व दमट, किंवा थंडी सुद्धा खूप जास्त असते किंवा पाऊस तर खूपच जास्त पडतो. तर अशा वातावरणामध्ये तग धरून राहण्याची क्षमता फक्त कोकण कपिला गायीमध्ये आहे. त्यामुळं त्या भागामध्ये ती कोकण कपिला खूप प्रसिद्ध आहे. आता आपण मराठवाड्यामध्ये गेलो तर तिथं लाल कंदारी आणि देवणी आहे. देवणी गाय ही आपल्या महाराष्ट्राची दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे ती दुधासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि ओढ कामासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर नंतर लाल कंदारी आहे. लाल कंदारी सुद्धा हे ब्राऊन कलरची गाय आहे. ती सुद्धा मराठवाड्यामध्ये खूप विशेष करून तिचे जे बैल आहेत ते ओढ कामासाठी, शेती कामासाठी खूप प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यातल्या ह्या 2 ब्रीड आहेत. त्यानंतर जर आपण खानदेश भागात आलो किंवा इगतपुरी, नाशिक ह्या भागात आलो तर त्या ठिकाणी डांगी आहे. डांगीचं सुद्धा खूप एक चांगलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भात शेतीसाठी सगळ्यात प्रसिद्ध जात कुठली असेल तर ती डांगी असेल. आणि तिचं काही शेतकरी तिथं संवर्धन करतात आणि युवक शेतकरी आहेत. सागर भोसले म्हणून एक युवक शेतकरी आहे, खूप चांगल्या पद्धती इंजिनियर झालेला आहे तो,
खूप चांगल्या पद्धतीने त्या गायींचं संवर्धन निसर्गाच्या वातावरणामध्ये करत असतो. आणि त्यांनी अगदी त्या गायींचं दूध उत्पादन 4 लिटर पासून ते अगदी 6-7 लिटर पर्यंत सुद्धा वाढवलेलं आहे. आणि त्या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे नॅचरली तिच्या शरीरामध्ये ऑइल ग्लँड्स आहेत. म्हणजे किती पाऊस पडला तरी तिच्या गायीच्या अंगावरती, त्या बैलाच्या अंगावरती पाण्याचा थेंब तरळत नाही, तो पूर्ण ड्रेन आउट होतो. म्हणजे ही निसर्गाने दिलेली एक शक्तीच आहे त्या गायीला. त्यामुळे ती गाय खूप मोठ्या प्रमाणात तिथं प्रसिद्ध आहे. पुढे आपण विदर्भामध्ये गेलो तर तिथं कठाणी म्हणून आता एक गायी रजिस्टर झालेली आहे, ती सुद्धा विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे. आणि सगळ्यात प्रसिद्ध मध्य प्रदेश असेल किंवा विदर्भामध्ये असेल ती गवळाऊ आहे. पूर्ण रोमन सेप तिचं नाक आहे. दूध सुद्धा ती सर्वसाधारणपणे 4 लिटर पर्यंत देऊ शकते. अशा आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या 7 गायी प्रसिद्ध आहेत. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आता सगळ्यात महाग गाय कोणती तर ती खिल्लार आहे. अगदी तुम्ही काही मध्ये शर्यतीच्या बाबतीत न्यूज पाहिले असतील, काही लोकांचे भांडणं खून सुद्धा त्या ब्रीडवरनं झालं. म्हणजे त्याची कॉस्ट 40 लाख 50 लाख पर्यंत सुद्धा बैल जोडीची कॉस्ट गेलेली आहे. अशी ही आपली खिल्लार ह्या प्रसिद्ध आहे. आता बारामतीमध्ये एक शेतकरी आहेत, खिल्लार ही ओढ कामासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 2 ते 4 लिटर दूध ती देऊ शकते. परंतु बारामतीमध्ये एक शेतकरी आहेत, त्यांच्याकडे ती 8 ते 10 लिटर सुद्धा देण्याची क्षमता असलेली त्यांच्याकडे गाय आहे, परंतु ती हजारात एक आहे. त्यासाठी मगाशी मी काय म्हणले की देशामध्ये एकूण 53 ब्रीड आहेत, त्यातल्या फक्त 5च ब्रीड ह्या दुधासाठी प्रसिद्ध आहेत. 8 ब्रीड ह्या ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत आणि बाकीच्या सर्व राहिलेल्या ह्या फक्त ओढ कामासाठी प्रसिद्ध आहेत. आणि बाकीचं मी जसं सांगितलं की हा प्रोजेक्टच्या माध्यमातून जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये आपल्या देशी गायचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी, कारण लोकांना सेंद्रिय शेतीसाठी असेल किंवा नैसर्गिक शेतीसाठी आजही प्रेफरन्स हा देशी गायींनाच देतात. परंतु आमचा जो उद्देश होता की देशी गाय आपण नैसर्गिक शेतीला वापरू शकतो, पण त्याबरोबर जर तिने 8 ते 10 लिटर दूध दिलं तर ऍडिशनल इन्कम होऊ शकतो आपल्या देशी गायचा. त्यामुळं आपण सहवाल ही आपण पंजाबवरून ती गाय आणलेली, ती देशातील सर्वात जास्त दूध देण्याची क्षमता त्या गायीमध्ये आहे. 27 देशामध्ये तिचा प्रसार झालेला आहे. आणि सर्वसाधारणपणे तिचं जर रेकॉर्ड पाहिलं तर अगदी हायेस्ट मिल्क प्रोडक्शन तिने 25 ते 27 लिटर दिलेलं आहे इंडिया कर्नाल ह्या संस्थेमध्ये, रेकॉर्डेड आहे ते. म्हणजे त्यामुळं ती एक प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे ती खूप शांत आहे ती गाई. बाकीच्या गायींसारखे आता खिल्लारच्या बाबतीत म्हणलं तर ती फक्त मालकालाच हात लावून देते, बाकी कुणाला ते हात लावून देत नाही. तर अशा प्रकारे ती शांत गाय आहे. त्यामुळे तिचा प्रचार प्रसार आता सध्या देशात पण खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. आणि कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशनला ते अडॉप्ट होते. त्यामुळं ती गाय खूप चांगली आहे. दुसरी गाय आपण जर पाहिली तर गीर आहे. गीर गुजरातचीच आहे. आणि सगळ्यात चांगलं जर मार्केटिंग कुणी केलं असेल तर ते गुजरातच्या शेतकऱ्यांनी त्या ब्रीडचं केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खिल्लार नंतर सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आपल्या गीरच आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे गीर गायी आहेत. आणि तिची मदरिंग ॲबिलिटी ही खूप आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे ती गीर गाय सुद्धा. त्यामुळं त्या गायी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं महाराष्ट्रात, आणि सहवालच्या तोडीस तोड ती सुद्धा दूध खूप चांगल्या पद्धतीने देतं. मग जसं सांगितलं की ब्राझीलनी याच्यावरती खूप मोठं काम केलं, नंतर आपल्या लोकांचे सुद्धा डोळे खूप उघडलेले. त्यानंतर तिसरं जे आपल्या इथं जे ब्रीड आहे ते राठी आहे. राठी म्हणजे हा सहवाल, लाल शिंदे आणि थारपारकर ह्या 3 गायींचा संगम आहे. आणि तो राजस्थानमधील तो जो पट्टा आहे, बिकानेरच्या आसपासचा पट्टा आहे, तिथल्या राठ समाजाने हा ब्रीड डेव्हलप केलेला आहे. आणि त्यामुळं त्याला राठी हे नाव पडलेलं आहे. ती सुद्धा सर्वसाधारणपणे त्यामध्ये 8-9 कलर आहेत. ते सर्व कलर मी माझ्या संशोधन केंद्रामध्ये ठेवलेले आहेत. शेतकरी येतात किंवा शहरातली लोक सुद्धा बघायला येतात, त्यांना ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यानंतर रेड सिंधी, जसं मी सांगितलं की 1887ला पुणे शहरामध्ये 600 गायींचा तो कळप होता आपल्या डेअरीमध्ये, आणि तिथून ते दूध अधिकाऱ्यांना पुरवठं जायचं. परंतु त्यानंतर क्रॉस ब्रीडिंग आल्यानंतर तो फार्म आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेज धुळ्याला शिफ्ट केला आणि नंतर इथं क्रॉस ब्रीड आणलेल्या. परंतु पुन्हा हे निसर्ग चक्राने पुन्हा ती गाय त्याच फार्मवरती आली. म्हणजे तिचाच वंश आता परत आम्ही तिथं आणलेला आहे. ती रेड सिंधी हे लाल शिंदी सुद्धा आपण म्हणतो, सिंध प्रांतातील ती गाय आहे.
पाकिस्तानमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा त्या गायी काही प्रमाणात आढळतात, परंतु टोटल जे पॉप्युलेशन आहे लाईव्हस्टॉक पॉप्युलेशनच्या फक्त 0.3% गायी राहिलेले आहेत. बोटं मोजणे एवढ्या त्या गायी प्युअर राहिलेल्या आहेत, लाल शिंदे. त्यानंतर शेवटची गाय आपली थारपारकर. थारपारकर म्हणजे तिचं खूप वैशिष्ट्य आहे आता सध्या देशामध्ये. थार वाळवंट पार करून जायची क्षमता ज्या गायीमध्ये आहे तिला आपण थारपारकर म्हणतो, किंवा म्हणजे त्या भागात म्हटलं जातं. कारण अशा वाळवंटामध्ये सुद्धा ती खूप चांगल्या पद्धतीने राहते. जे वाळवंटामध्ये जो चारा आहे त्याच्यावरती ती सर्वाइव्ह होऊन आपल्याला 10 ते 12 लिटर दूध खूप चांगल्या पद्धतीने देते. आणि आता सध्या जर देशामध्ये सगळ्यात महागडी गाय कुठली असेल ते आता सध्या थारपारकर आहे. कारण लोकांना ते एक भावनिकता आहे तिची, म्हणजे कृष्णाची गाय म्हणून तिला संबोधलं जातं, किंवा तिचा जो लुक आहे खूप पांढरी शुभ्र अशी सुंदर ती गाय दिसते. आपण तिला व्हाईट सिंधी सुद्धा म्हणतो, म्हणजे रेड सिंधीचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे त्याप्रमाणे ती आपल्याला पाहायला भेटते, त्यामुळे तिला व्हाईट सिंधी सुद्धा म्हणतो. आणि सुरतगडला खूप मोठं संशोधन केंद्र आहे त्या थारपारकरचं. आता गेल्या 1-2 महिन्यापूर्वी तिचं सरकारी जाहीर लिलाव झाला, त्यामध्ये ती 10.5 ते 11 लाख रुपयाला एक गाय गेली. म्हणजे एवढी त्या गायला सुद्धा डिमांड आहे, किंवा त्या गायींचं संवर्धन वेगळ्या माध्यमातून शेतकरी करत आहेत. तर अशा प्रकारे मी भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या 5 गायी, महाराष्ट्रातील आपल्या जे ब्रीड आहेत 6, अशा 11 गायींचं तिथं त्या ठिकाणी तो गोपरिक्रमाच मी तिथं त्या ठिकाणी पाहिलं. मी खूपच म्हणजे मी फॅसिनेटेड आहे, आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की मी आता येत राहणार आहे तुमच्या सेंटरमध्ये, आणि अजून लोक घेऊन येईन डेफिनेटली. मी जेव्हा कधी गावात जाते किंवा श्रमदानासाठी जेव्हा शेतकऱ्यांबरोबर पूर्वी पण कामं केलेत, त्यावेळेला मी जिकडे जिकडे जाईन तिकडे मी त्यांच्या फार्म मधून मी ताजं दूध कायम घेऊन येते. तर ते जे दूध आहे ते आणि आपण पॅकेटमध्ये जे घरी येतं आपल्याला ते, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याच्या टेक्स्चर पासून ते फील पर्यंत, मग त्याचा चहा कॉफी केल्यावरचं पण त्याचा लुक, म्हणजे एव्हरीथिंग इज डिफरंट. तर जस्ट याच्याबद्दल थोडं सांगा की काय फरक आहे आणि का आहे तो. आता गावाकडे काय पद्धत आहे, जसं मग सांगितलं की पशुपालन हा शेतकऱ्यांचा अविभाज्य भाग आहे, किंवा शेतीपूरक तो भाग आहे. त्यामुळे तो शेतामध्ये विविध प्रकारचा चारा लावतो, त्याप्रमाणे ते गायीला खायला देत असतो. आता ते आपलं नॅचरल दूध झालं. म्हणजे आता जो मार्केटिंगमध्ये ट्रेंड सुद्धा तुम्ही जसं मगाशी म्हणलं की A2 कंपनीच्या काय मार्केटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंपनी आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते नॅचरल दूध म्हणून आता सध्या मार्केटमध्ये विकत आहे. आता क्रॉसब्रीडचं दूध असेल, किंवा आपण पिशवीमधलं जे दूध घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या गावातून हजारो ठिकाणाहून ते दूध कलेक्शन केलं जातं. एक ठराविक 3 ते 4 डिग्री सेल्सिअसला ते चिल केलं जातं, किंवा ते टँकरला ती फॅसिलिटी असते. त्यानंतर प्रोसेसिंग युनिटला ते येतं, त्यानंतर ते पॅश्चराइज केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत पॅश्चरायझेशनच्या सुद्धा. म्हणजे 72 डिग्री सेल्सिअसला 10 ते 15 सेकंद आपण ते दूध तापवायचं आणि लगेच ते 4 डिग्रीला स्टोअर करून ठेवायचं, किंवा अगदी 125 डिग्री सेल्सिअसला तापवायचं आणि दुसऱ्या सेकंदाला लगेच ते 4 डिग्री स्टोअर करून ठेवायचं. म्हणजे त्यातील जे अनबेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्या किल करून ते नॉर्मल 4 डिग्रीला तापवायचं, ते एक सिस्टीम प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर फॅट ऍडजस्टमेंट हा प्रकार खूप महत्वाचा असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये दूध घ्यायला जातो, सरकारचाच नियम आहे की 3.2 फॅट आणि 8.5 SNF असलेलं दूधच तुम्ही विकू शकता. त्यामुळे ते दूध आल्यानंतर ती क्रीम सेपरेट केली जाते. क्रीम सेपरेट करून आपल्याला जेवढी फॅट पाहिजे त्याप्रमाणे परत ती ऍड केली जाते. म्हणजे समजा मी शेतकऱ्यांकडून दूध घेतलं, गोळा केलं, आणि त्याच्यामध्ये 4% जर फॅट असेल तर वरची 0.8% फॅट ही मी काढून घेतो, आणि त्याच्यामध्ये फक्त 3.2% फॅट ऍडजस्ट करतो, किंवा त्याप्रमाणे SNF ऍड करतो. आणि त्यामध्ये हे पॅश्चरायझेशन असेल किंवा होमोनायझेशन असेल, ही प्रक्रिया आहे. होमोनायझेशन म्हणजे परत एकजीव करणे, म्हणजे आलेलं दूधची प्रक्रिया म्हणजे आपण पॅश्चरायझेशन करणे, परत क्रीम सेपरेशन करणे, परत ते एकजीव करणे, ह्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया चालतात. आणि नॅचरल दुधामध्ये मग ते गाईचा असो किंवा म्हशीचा असो, हे
सर्वसाधारणपणे देशी गायचं म्हटलं तर मी जसं मग सांगितलं त्याचं फॅटच पर्सेंट 4 ते अगदी 5-5.5% हे गुड फॅट आहे. हा ते गुड फॅट आहे. म्हशीमध्ये सुद्धा मिनिमम फॅट हे 6% असतं आणि ते जास्तीत जास्त 12% पर्यंत सुद्धा काही ब्रीड फॅट देतात. म्हणजे त्यामुळे आपण ज्यावेळेस आणि गावाकडे पद्धत आहे आपण दूध कशावर तापवतो, विस्तवरती तापवतो किंवा मंद आचेवरती तापवतो. आता ज्यावेळेस हे फॅट काढून आपण परत ते फॅट ऍडजस्ट केलेले असते त्यामुळे शहरामध्ये पाऊचमध्ये जे दूध येतं त्यामध्ये ते तापवलं की पटकन साय लवकर वरती येते आणि आपण म्हणतो की ते दूध साय खूप चांगले येते, असं तो एक प्रकार आहे. परंतु जे नॅचरल दूध असतं जेवढ्या वेळेस तुम्ही तापवचाल मंद आचेवरती तापवचाल तेवढी तिची साय ही चांगली येत असते. तो मुख्य ऍक्च्युली नॅचरल दूध आणि प्रोसेस दुधामध्ये तो मुख्य फरक आहे. हे मी पाहिलेलं आहे. पुन्हा जितक्या वेळा तापवू तितक्या वेळेला त्याची साय निघत राहते आणि मग ऑफकोर्स नंतर पुढे त्याचं लोणी आणि तूप आणि हे सगळं खूपच म्हणजे घरच्या घरी जे ऍक्च्युली खरं म्हणजे पूर्वी व्हायचं ते आता होत नाही कारण तेवढी सायच निघत नाही खरं म्हणजे पॅकेट दुधातली. तर हे खूप फॅसिनेटिंग आहे. पण तुम्ही मगाशी भेसळीबद्दल एक पॉइंट बोलला होता, अडल्ट्रेशन्स बद्दल बोललात, तर त्याच्याबद्दल सांगा की आज पॅकेटमधून जे दूध घेतात लोक जण किंवा जे काय लोक पितात, कारण प्रत्येकाला हक्क आहे माझ्या पोटात काय चाललंय हे माहीत असण्याचा, तर अडल्ट्रेशन बद्दल थोडं सांगा की काय काय भेसळ होतीये मग ती प्राण्यांपासून ते आपल्या घरी येण्यापर्यंत. आता हा खूप आपल्या जिव्हाळ्याचा आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. कारण सरकारीच आकडेवारी जर पाहिली तर काही वर्षापूर्वी शासनानेच डिक्लेअर केलं की जे देशामध्ये दूध उत्पादन होतं त्यातलं 50 ते 60% भेसळयुक्त आहे. किंवा गेल्या वर्षीच शासनाने एक स्टेटमेंट केलेलं की आजही 30%, 20 ते 30% दूध हे भेसळयुक्त आहे. परंतु ह्यामध्ये शासनाची सिस्टीम काम करत असते, शेतकरी त्यांचं काम करत असतो. बऱ्यापैकी शेतकरी कुठलाही दुधामध्ये भेसळ करत नाही जे आपल्याला दुधामध्ये आढळून येतं. ते म्हणजे दुधामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचं भेसळीमध्ये युरिया टाकला जातो, तुमचा शॅम्पू टाकला जातो, डिटर्जंट पावडर टाकली जाते, खूप वेगवेगळे म्हणजे ते न सांगितलेलं बरं असे घटक टाकून ते दूध तयार केलं जातं. किंवा मध्ये तर केमिकल दूध तयार करायची एक टोळीच सहभागी झाली आणि त्याचा आपल्या मानवाच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होतोय हे सिद्ध पण झालेलं आहे. त्यामुळे मगाशी मी जर म्हटलं, तुम्ही जो प्रश्न विचारला की दूध कुठलं चांगलं म्हणजे A1 चांगलं का A2 चांगलं, पण त्यापेक्षा सगळ्यात घातक आपल्याला हे भेसळ करणारी जे दूध आहे, भेसळयुक्त दूध आहे ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही शहरामध्ये पहा आजही डॉक्टर म्हणतात की दूध पिऊच नका किंवा दुग्धजन्य पदार्थ खाऊच नका. तुम्ही ज्यावेळेस आपले सण असतात, दिवाळी असते किंवा कुठले सण असतात त्यावेळेस आपण पेपरला दररोज वाचतो 1 टन भेसळयुक्त खावा भेटला, 10 टन भेसळयुक्त खावा भेटला. पनीर आणि खोवा हॉटेलमध्ये किंवा बाहेरचं खाणं हे खूप धोकादायक झालेलं आहे. म्हणजे असं लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळं लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून दूर जातात की काय अशी सुद्धा भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याचा फटका फक्त शेतकऱ्यांना नाही आपल्याला स्वतःला बसणार आहे. आपल्या आहारामधून आपण अगदी जन्मल्यापासून शेवटपर्यंत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ काढू शकत नाही किंवा तेवढी जी नॅचरल रिप्लेसमेंट आपल्याला भेटू शकत नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यांनीच सावध होणं गरजेचं आहे. आपण दूध कुठलं घेतोय किंवा एक आता सध्या मार्केटमध्ये कन्सेप्ट आली बघा, जसं नॅचरल दूध मार्केटमध्ये येतंय किंवा नॅचरल पद्धत शहरात सुद्धा आठवडे बाजार सरकारने चालू केलेला आहे. का? डायरेक्ट शेतकरी तो पिकवतोय आणि डायरेक्ट इथे येऊन विकतोय. तसं ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे. परंतु ग्राहकाने अलर्ट राहणे, आपलं दूध येतंय किंवा कुठला प्रोडक्ट्स आपले तो पाहणी करूनच घेणं, खूप पडताळणी करून घेणं ही खूप काळाची गरज आहे. सो एक कॉमन मॅन, आता आपण इथपर्यंत आलोच आहोत, तर हे सांगा की एक कॉमन मॅन त्याच्या घरी आलेल्या दुधाची कशी पडताळणी करू शकेल? त्याला कसं कळेल की हे मी काय पितोय? काही घरगुती किंवा ट्रेडिशनल सायंटिफिक अशा काही मेथड्स आहेत का ज्यांनी मला कळेल याची काय क्वालिटी आहे आणि काय भेसळ आहे? हो, येस. आता त्यामध्ये कुठलं अडल्ट्रेशन होते म्हणजे NDDB, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, यांनी ह्या गोष्टीचा सरकारने खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा हे घेतलेला आहे, कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि त्यांनी एक किट सुद्धा तयार केलेलं आहे.
NDDB किट म्हणून तुम्ही नेटवरती सर्च केलं तरी तुम्हाला अगदी 3,000 ते 4,000 रुपयात किट भेटतं आणि त्यातून खूप टेस्ट होतात. म्हणजे दुधामध्ये युरिया आहे का, दुधामध्ये पाणी आहे का, दुधामध्ये शॅम्पू आहे का, डिटर्जंट आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला अडल्ट्रेशन चेक करायचे त्याचं ते किट दिलेलं असतं. ते दुधामध्ये टाकलं, आयोडीन टेस्ट आहे किंवा युरियाची टेस्ट आहे, अशा प्रकारच्या खूप सिंपल टेस्ट आहेत त्या तुम्ही टेस्ट करू शकता. सगळ्या प्रकारची भेसळ सापडू शकते, सगळ्या प्रकारची भेसळ त्यामध्ये आपल्याला सापडू शकतं. आणि एक सोसायटी, समजा आपण सोसायटीमध्ये आहे, सोसायटीनेच एक किट 5,000चं घेतलं आणि आपण ते येणारं दूध चेक केलं तरी ते, कारण एकत्र येऊन आपल्याला ह्याच्याशी लढा देणं ही खूप काळाची गरज आहे आणि ते ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होते. NDDBने खूप चांगलं ते किट तयार केलेले किंवा वेबसाईटवरती सुद्धा त्याची पूर्ण माहिती आपल्याला भेटते. तर अशा प्रकारे आपण अवेअरनेस प्रोग्राम त्या ठिकाणी करू शकतो. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आता आपण भेसळीबद्दल बोललो आहोत, तर हे व्हॉट इफ वी कंटिन्यू ड्रिंक व्हॉट वी आर ड्रिंकिंग, आपण जे येत आहे ते विदाऊट चेकिंग जर पित राहिलो तर लॉंग टर्म हेल्थ हॅझार्ड्स किंवा इफेक्ट्स काय आहेत अशा पद्धतीचं दूध प्यायल्याने? आता आजच्याच एका मोठ्या पेपरमध्ये, दैनिकामध्ये बातमी आलेली आहे की दुधाविषयीच आलेली आहे, दुधाची भेसळ जी होते. कारण गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र शासनानेच 1,000 ठिकाणी छापे पाडले, म्हणजे सॅम्पलिंग केलेलं आहे दुधाचं, आणि त्यातून भेसळ कुठं कुठं होती, कशा कशा प्रकारची होती, ह्याच्यावरती शासनाने खूप मोठी कारवाई आता सध्या चालू केलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यावर कंट्रोल येणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये, जसं मी मागे सांगितलं की NDDB सारख्या ज्या किट आहेत, एकदम आपण घरी सुद्धा त्या टेस्ट करू शकतो. तर तशा प्रकारच्या टेस्ट आपण करणं काळाची गरज आहे. काही संस्था सुद्धा आहेत किंवा काही कंपनी सुद्धा आहेत, ते डायरेक्ट किटच देतात की मी तुम्हाला दूध देतोय तर तुम्ही माझ्या दुधाची क्वालिटी चेक करून घ्या. अशा प्रकारचे सुद्धा, म्हणजे हे कंपनीला कळायला लागणार आहे, जे दूध विकणार आहेत भविष्यात त्यांना हे करावेच लागणाऱ्या गोष्टी आहेत. पण हे आपण जर असं न करता पित राहिलो, जे पितोय ते त्याच्यामध्ये भेसळ आहे हे तुम्ही सांगितलं, त्या गोष्टी जर असतील तर लॉंग टर्म हेल्थ इफेक्ट्स काय आहेत? खूप इफेक्ट होणार. म्हणजे आता तुमच्या संशोधनातून पण आले असतील, आता ते प्रूव्ह झालेलं आहे की ओबेसिटीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतोय, कॅन्सरचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतात किंवा इंडायजेशनचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्या लेखामध्ये पूर्ण दिलेलं आहे किंवा खूप शास्त्रज्ञांनी सुद्धा याचा इफेक्ट काय होतो शरीरावरती, किडनी फेल सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारचे वेगवेगळे इफेक्ट त्याच्यावर मध्ये दिलेले आहेत. म्हणजे सो कमिंग बॅक टू ICRTC, तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये काय प्रकारचे रिसर्च चालतात आणि आता सध्या काय, कशावर तुम्ही काम करता? आता सध्या जसं आपला मागाशी सुद्धा चर्चा झाली की देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या देशी गायींचं डेमॉन्स्ट्रेशन युनिट आपण पुणे शहरात उभारलेलं आहे. सर्वसाधारणपणे पाहिलं रिसर्च स्टेशन हे खेडेगावात जिथं संशोधन चालतं तिथे, पण आपण ही जाणीवपूर्वक हे पुणे शहरात घेतलेलं आहे. कारण आता शहरातलं आणि अर्बन किंवा सिटी लेवलचं जे पॉप्युलेशन आहे, रुरल आणि अर्बनचं पॉप्युलेशन हे 50-50% आसपास आले. अगदी शहरातलं पॉप्युलेशन हळूहळू वाढत चाललेलं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या अवेअरनेस होण्यासाठी, लोकांना अवेअरनेस होण्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही हे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रकारचे ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कसे बनवायचे त्याचं ट्रेनिंग ऑर्गनाईज करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये, आपल्या ह्या वातावरणामध्ये कुठली गाय तग धरून रेसिड्यू फ्री मिल्क प्रोडक्शन आपल्याला देऊ शकते ह्याचं संशोधन आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याचा तुलनात्मक अभ्यास, म्हणजे दुधाचा तुलनात्मक अभ्यास, क्रॉसब्रीडचं दूध असेल, म्हशीचं दूध असेल किंवा संकरित गाईचं दूध असेल, देशी गाईचं दूध असेल, ह्या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास करतोय. त्याचबरोबर शेतीच्या दृष्टीने आता तुम्हाला अन्न चांगलं कसं भेटणार आहे, शेवटी तुमची जमिनीचं आरोग्य तुम्ही किंवा निसर्गाचं आरोग्य तुम्ही जर योग्य प्रकारे जर ठेवलं तरच त्याचा आपल्याला भाजीपाला असेल किंवा अन्न चांगलं भेटणार आहे. त्या दृष्टीने आम्ही शेण आणि गोमूत्रावरती, बायोगॅसवरती खूप मोठं काम करतोय की आमच्या डेअरीमध्ये आम्ही सस्टेनेबल देशी गायचं मॉडेल, आपण शाश्वत देशी गायचं मॉडेल आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. म्हणजे झिरो वेस्टेज,
म्हणजे त्या डेअरीमध्ये तयार होणारं दूध असेल किंवा प्रोसेसिंग होऊन जाणारा जो बाय प्रोडक्ट असेल किंवा शेण असेल, गोमूत्र असेल, ह्याचा एकही कण किंवा एकही ड्रॉप वाया न जाता पहिल्यांदा आम्ही त्याच्यापासून बायोगॅस तयार करतो. बायोगॅस हा पूर्ण दूध प्रोसेसिंग करण्यासाठी वापरला जातो. त्यातून जी स्लरी बाहेर पडते, स्लरी मध्ये आम्ही बेनिफिशियल जे बॅक्टेरिया आहेत, शेतीसाठी जे बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत त्यामध्ये ऍड करतो. त्याच्यापासून विविध प्रकारचे सेंद्रिय खत तयार करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोम, फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, आपण मराठीत त्याला सेंद्रिय स्फुरदयुक्त सेंद्रिय खत म्हणतो. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये डीएपीचा जो डायअमोनियम फॉस्फेटचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम त्याच्यातून नैसर्गिक दृष्ट्या आपण सॉल्व्ह करू शकतो. प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेती उपयोगी किंवा पिकाला उपयोगी जे बॅक्टेरिया आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. आम्ही शेणापासून लाकूड सुद्धा तयार केलेलं आहे. शेणापासून आम्ही गणपती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत, पंत्या तयार केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, शेण, गोमूत्र, तुमचं दही, दूध, तूप ह्याच्यापासून किंवा माती त्याच्यापासून आम्ही जीवामृत तयार केलेलं आहे. आपण त्याला बायोमिक्स म्हणतो. म्हणजे ते जमिनीच्या आरोग्यासाठी ते अमृतच आहे, म्हणून आपण त्याला जीवामृत म्हणतो. म्हणजे असा तुलनात्मक अभ्यास आम्ही त्या ठिकाणी चालू केलेला, आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटलेले. शेणाचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर शेणामध्ये जे टोटल बॅक्टेरियल काउंट आहे तो HF किंवा म्हशीपेक्षा दुप्पट तिप्पट आहे, जो बेनिफिशियल आहे आपल्या शेतीसाठी. त्यासाठी पहा, सेंद्रिय, मगाशी जसं मी म्हणलं की सेंद्रिय शेतीमध्ये आता सरकारचं सेंद्रिय शेती मिशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. किंवा आजच्याच पेपरला आले बघा, सेंद्रिय प्रमाणीकरणाची पूर्ण व्याख्याच त्यांनी बदललेली आहे किंवा प्रमाणीकरणच एकदम सोपं केलेलं आहे. त्यामुळे सरकार सुद्धा ह्याच्यावरती खूप चांगलं काम करते. त्यासाठी सेंद्रिय शेती करायची म्हटलं तर आपल्याला शेतकरी अजूनही देशी गायलाच प्रेफरन्स देतात. काही शेतकरी मी असे बघितले की देशी गाय त्यांनी पाळलेली आहे, त्यांनी 2 लिटर दूध देऊ किंवा 4 लिटर दूध देऊ याच्याशी काय घेणं देणं नाही त्यांना त्यांच्यापासून मिळणारं जे शेण आहे, जे गोमूत्र आहे, त्याच्यापासून जे स्लरी तयार करतात, जीवामृत तयार करतात, त्याच्यापासून त्यांची फळाची क्वालिटी, जमिनीची क्वालिटी, सॉइल इम्प्रुव्हमेंट ही खूप चांगल्या दृष्टीने होतं. तर अशा दृष्टीने आम्ही आमचं टार्गेट हेच आहे की आरोग्य हे आम्ही केंद्रबिंदू ठेवलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं आरोग्य रेसिड्यू फ्री मिल्क प्रोडक्शन करून कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक न वापरणे, आम्ही जास्तीत जास्त होमिओपॅथी किंवा जे मगाशी सांगितलं हर्बल गार्डन, त्याच्या माध्यमातून आम्ही गायींचे उपचार करतो. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही हे वेगवेगळी सेंद्रिय खतं आपण तयार करतो. एकही ड्रॉप न वाया जाता मी चारा उत्पादन मी त्याच्यावर घेतो चांगल्या पद्धतीनं, म्हणजे जमिनीची सुधारणा करून सुद्धा. आणि शेवटी निसर्गाचं संवर्धन करणे सुद्धा ही खूप प्रत्येकाची जबाबदारी आहे. क्लायमेट चेंजच्या नावाने सगळ्यात जास्त ब्लेम हा भारतावरती आणि चीनवरती होतो, कारण तुमच्याकडे सगळ्यात जास्त जनावर आहेत म्हणून. परंतु का तर मिथेन इमिशन जास्त होतं. परंतु एक स्टडी त्याच्यावरती झालेला आहे की मिथेन इमिशन हे देशी गायमध्ये सर्वसाधारणपणे HF किंवा बाकीच्या अॅनिमलपेक्षा 30 ते 40% कमी होतं. म्हणजे हे निसर्गाला सुद्धा पूरक आहे. तर अशा प्रकारचं एक पर्यावरण पूरक आम्ही दुग्ध व्यवसायाची कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी तयार करतोय. किंवा पर्यावरणपूरक आम्ही ह्या लाकूड सुद्धा, शेणापासून जे लाकूड तयार केलंय ते विविध विधीसाठी सुद्धा वापरलं जातं. सोलरचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतोय. असंच एक सस्टेनेबल मॉडेल आम्ही त्या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त टार्गेट हे शहरातली लोक, विशेष करून ज्या शाळा आहेत, जी मुलं आहेत, ह्या मुलांना आतापासूनच अवेअरनेस होणं खूप काळाची गरज आहे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न चालू आहे. आणि देशातलं पहिलं काऊ टुरिझम सेंटर आम्ही थोड्याच दिवसात त्या ठिकाणी चालू करतोय. तुम्ही आता काऊ टुरिझम बद्दल बोललात, खूप फॅसिनेटिंग कॉन्सेप्ट आहे, तर थोडंसं अजून सांगा आणि त्याचा बेनिफिट सगळ्यांना कसा मिळेल. येस, आता तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल की ॲग्रो टुरिझम ही कन्सेप्ट खूप म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आता सध्या ते खूप पॉप्युलर होते आणि लोक त्या प्रमाणात रिस्पॉन्स सुद्धा देतात. म्हणजे फक्त हॉटेलमध्ये जाऊन राहणं त्यापेक्षा ॲग्रो टुरिझम मध्ये जाणं, बैलगाडीत बसणे, हुरडा पार्टी करणे किंवा तिथं गाईचं दूध काढणे, अंडी कशी तयार होतात किंवा कोंबडी अंडी कशी देतं ते पाहणे किंवा ती स्वतः गोळा करणे, शेतामध्ये स्वतः काम करणे किंवा तिथं विटू दांडू खेळणे, गावाकडचे खेळ खेळणे,
अशा प्रकारच्या त्या कन्सेप्ट त्या निसर्गाच्या वातावरणामध्ये त्या ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून केले जातात आणि त्या बाकीच्या फॅसिलिटी सगळं तिथं दिलेलं जातं. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आपण राहणे ही कन्सेप्ट हे ॲग्रो टुरिझम मध्ये आहे. तीच कन्सेप्ट आम्ही काऊ टुरिझम कन्सेप्ट विशेष करून शहरामध्ये आम्ही ते करतोय. कारण मध्ये एक आर्टिकल आलतं की कोरोनाच्या काळामध्ये जी लोक प्राण्यांच्या सहवासात होते, विशेष करून गायींच्या गोट्यामध्ये होते, त्यांना कोरोनाचा जो डिसीज होता तो खूप कमी लोकांना झाला. कारण त्याच्यामध्ये जे बेनिफिशियल बॅक्टेरिया त्याच्या अंगावरती, गायीच्या अंगावरती किंवा प्राण्यांच्या अंगावरती आहेत, त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या शरीरावरती खूप होतो. त्याने इम्युनिटी पॉवर आपली सुद्धा खूप वाढते. ह्याच कन्सेप्टचा थोडासा विचार करून आम्ही काऊ टुरिझमचा सेंटर देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे चालू करतोय. आता त्या कन्सेप्टमध्ये असं आहे की देशामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की देशामध्ये 53 प्रकारच्या गायीच्या जाती आहेत. त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय. मग ते आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत, लोकांना त्यामध्ये त्याचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे, किंवा शेणापासून असेल किंवा गोमूत्रापासून आपण काही औषधं बनवू शकतो, ते शेतीसाठी उपयोगी आहेत, आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत, त्याचं सगळं डेमॉन्स्ट्रेशन आपण करतोय. दूध काढणीपासून ते दूध पॅकेजिंग पर्यंतची जी सिस्टीम आहे ती लाईव्ह आपण त्या ठिकाणी सर्व जे शेतकरी येतील किंवा जे शहरातली लोक येतील हे पूर्ण आपण सायंटिफिक दृष्ट्या तिथं ठिकाणी दाखवणार आहोत. तुम्ही आता सध्या तुम्ही नेटवरती सुद्धा सर्च करू शकता, काऊ कडलिंग ही कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. किंवा शहरामध्ये तुम्ही सुद्धा पहा, अनेक लोक आता प्राणीप्रेमी खूप वाढलेले आहेत. म्हणजे मांजर असेल किंवा डॉग्स असतील, खूप मोठे मोठे हॉस्पिटल सुद्धा व्हायला लागलेले आहेत. कारण आपलं जे ताण आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कमी करणे हे मानवाला मला वाटतं सगळ्यात जास्त कळत असेल असं मला वाटतं. त्याचं सुख कशात आहे, तो ताण कुठल्या माध्यमातून कमी करतो, त्यासाठी हे आपण प्राणी मात्रावरती अवलंबून आजही आहे, जरी आपण मनुष्य एकत्र राहत असलो तरी. पण त्या दृष्टीने आम्ही काऊ कडलिंग किंवा काऊम्युनिकेशन आपण म्हणतो, काऊम्युनिकेशन ही कन्सेप्ट आम्ही तिथं राबवतोय. बाहेरच्या देशामध्ये ही कन्सेप्ट आता सध्या चालू आहे. म्हणजे गायीच्या सहवासामध्ये राहणे किंवा काऊ हग म्हणतो आपण, गायीला मिठी मारणे किंवा गायीच्या सहवासात काही तास राहणे, ह्याच्यामुळे सुद्धा आपला ताण जो स्ट्रेस आहे तो कमी होतो. ह्याच्यावरती स्टडी आता सध्या चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोकांनी ही कन्सेप्ट चालू केलेली आहे. मला वाटतं मुंबईच्या आसपासच एक फार्म आहे, गायीच्या सानिध्यात राहण्यासाठी एका 24 तासाला तो 3,500-4,000 रुपये चार्ज करतात. किंवा गायी म्हणजे आपली संस्कृती आहे, गाय म्हणजे आपण आपली अध्यात्म आहे, त्याला शास्त्रीय जोड देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या काऊ टुरिझमच्या माध्यमातून करतोय. तशी शासकीय दृष्ट्या शासकीय लेवलला हा पहिलाच प्रयत्न आहे, परंतु त्याचं वेगवेगळे फायदे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे आहेत. म्हणजे आम्ही शहरातल्या जे विद्यार्थी, आम्ही पहिल्यापासून विद्यार्थी का करतो, ह्या मुलांना जर माहीत झालं या गायींचं महत्व, या निसर्गाचं महत्व, त्याच्यापासून मिळणाऱ्या दुधाचं महत्व, शेणाचं महत्व, गोमूत्राचं महत्व, तर तो त्याच्या आई वडिलांना सांगणार आहे. नाहीतर आपण अजूनही पिझ्झा किंवा प्रोसेस फूड मध्येच जाऊया. कारण तुम्ही पहा, पहिल्यांदा रोटीवरती आपण खूप भर देत होतो. कुठल्या हॉटेलमध्ये गेलं तर चपाती भेटत नव्हती किंवा भाकरी भेटतच नव्हती. आता तुम्ही रोडवरच्या कुठल्या हॉटेल धाब्यावरती गेला तर तिथं स्पेशल सोय आता भाकरीची. तो एक काळ असतो प्रत्येक गोष्टीचा, तो पॉइंट यायला लागतो. त्याप्रमाणे पुन्हा आपण त्या जे आपलं कल्चर आहे, जे आपली संस्कृती आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही काऊ टुरिझमच्या माध्यमातून पुणे सारख्या शहरामध्ये करतोय. मी याचा अनुभव घेतलाय. मी जेव्हा आले होते तुमच्याकडे त्यावेळेला, मी ज्या वेळेला पुंगनूर गाई बरोबर बालाजी आणि रंभा बरोबर थोडा वेळ टाइम स्पेंड केला होता, तेव्हा अत्यंत म्हणजे मी एकतर मला प्राणी आवडतात, पण वेगळाच असा म्हणजे शब्दातच म्हणता येणार नाही. मी तुम्हाला आता म्हणत होते की मी मेंटली अजून तिथेच आहे, तुमच्याच फार्मवर आहे, आणि हा अनुभव सगळ्यांना मिळावा यासाठी मीही तुम्हाला आज शब्द देते की माझ्याकडूनही मी याच्यामध्ये प्रयत्न डेफिनेटली करेन. माझ्या ओळखीचे माझे सगळे स्टुडंट्स सगळ्यांना घेऊन डेफिनेटली हे करणं फार गरजेचं आहे. ऑन क्लोजिंग थॉट्स, लास्ट क्वेश्चन फॉर यू इज, आता पुणे, मुंबई किंवा शहरात राहणाऱ्या माणसाला, स्त्री पुरुष
वर्किंग प्रोफेशनल किंवा आपण ज्याला कन्झ्युमर सर्वसाधारणपणे म्हणूयात, यानं आपण आता खूप काय काय बोललो याच्याबद्दल, पण एक कॉमन मॅन किंवा कन्झ्युमर शहरात राहणारा कसा या सगळ्याला हातभार लावू शकतो आणि व्हॉट कॅन दे डू टू मेक शुअर की हे जे तुम्ही तुमच्या रिसर्च सेंटरमध्ये, ट्रेनिंग सेंटरमध्ये करताय ते आम्ही मार्केटमध्ये बसून सुद्धा त्याला हातभार लावू शकू, सो दॅट हे दोन्ही साईडनी खरंच काय म्हणतात त्याला फास्ट होईल, इनसाइड आउट आणि आउटसाइड इन म्हणल्यासारखं. तर व्हॉट कॅन वी डू? बरोबर आहे. आता जसं मगाशी मी कन्सेप्ट मागितलं, आरोग्य म्हणजे आपल्या स्वतःचं आरोग्य पण महत्वाचं आहे, जमिनीचं आरोग्य महत्वाचं आहे, कारण त्यातून आपण अन्न घेतोय आणि आपला त्या निसर्गामध्ये आपण राहतोय. ह्या तिन्ही गोष्टी आपण काऊ सेंट्रिक आम्ही थोडंसं गायी केंद्रित शेती ही कन्सेप्ट आम्ही थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक त्याच्यावरती खूप चांगलं काम करतात. परंतु आपल्याकडे सगळ्यांना फॅमिली डॉक्टर आहे, फॅमिली वकील आहे, फॅमिली तुमचा आता जिम ट्रेनर आहे, सगळ्यांना स्पेशलायझेशन आहे. तसं आपल्याला फॅमिली फार्मर करणे ही खूप काळाची गरज आहे. आत्ताच्या सध्याच्या घडीला शेतकऱ्यांकडे खूप प्रॉब्लेम आहे. शेतकरी हा खूप मोठा सायंटिस्ट आहे. त्याला एकदा ते तंत्रज्ञान दिलं की तो आत्मसात करून आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तो त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. परंतु तो मागे फक्त मार्केटिंगमध्ये आहे. तो खूप चांगल्या प्रकारचं अन्न आपल्याला जे लागतंय ते तयार करू शकतो, परंतु त्याला आधार देण्याची गरज आहे. आता ते झालं शेतकऱ्यांच्या दृष्टीने. शहरातल्या लोकांना चांगल्या प्रकारचं पाणी, चांगल्या प्रकारची हवा आणि चांगल्या प्रकारचं अन्न मिळणं ही सुद्धा खूप काळाची गरज आहे. शहर म्हणले की आपण पैसा म्हणतो, परंतु पैसा हा ठराविक लेवलपर्यंतच काम करतो. तिकडे शेतकरी कष्ट करतोय, परंतु त्या प्रमाणात त्याला मोबदला भेटत नाही. त्यासाठी शहरातली लोक आणि गावाकडचे जे शेतकरी असतील त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. मध्ये शासनाच्या माध्यमातून हे बचत गट असतील, फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. ती सर्व वेल इक्विप शेतकरी किंवा महिला मंडळ हे सगळे तयार आहे. फक्त शहरातल्या लोकांनी जर त्यांना एक साथ दिली की आम्हाला चांगल्या प्रकारचं पाणी द्या, चांगल्या प्रकारचं अन्न द्या, चांगल्या प्रकारचं दूध द्या, चांगल्या प्रकारचं कडधान्य द्या, चांगल्या प्रकारची ज्वारी द्या, ज्याच्यामध्ये भेसळ नसेल, चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं अन्न असेल, तर शेतकरी जेव्हा फार कष्ट करून ते तुमच्यापर्यंत दारापर्यंत आणून देऊ शकतात. त्यासाठी आपल्याला शहरातल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. एक सोसायटी, एक गाव सांभाळू शकतो आणि सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारचं अन्न सुद्धा भेटू शकतं. आता सरकारने सुद्धा आठवडे बाजार ही कन्सेप्ट चालू केलेली आहे, परंतु ते ठराविक लिमिट पर्यंत येते. आपल्या इथं कसं झालंय की जे जीवन आवश्यक आहे ते रस्त्यावर विकलं जाते आणि ज्याची जास्त गरज नाही ते एसी मध्ये विकलं जाते. ही कन्सेप्ट ही आपण शहरातलाच माणूस बदलू शकतो. आणि मला विशेष काय वाटतं की अलीकडची यंग जनरेशन हे खूप सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही बघा, IT मधल्या मुलांनी खूप लोकांनी जॉब सोडून आता शेतीकडे वळलेले, परंतु त्यांची स्टाईल वेगळी आहे. जो शेतकरी करत नाही तो ही उच्च शिक्षित मुलं करू शकतात. आणि जे उच्च शिक्षित IT वाला तिथं जाऊन शेती करू शकत नाही, परंतु IT वाला त्यांच्याकडचा माल घेऊन चांगल्या पद्धतीने शहरामध्ये मार्केटिंग करू शकतो. हे नवीन तंत्रज्ञान आता तुम्हाला तर सर्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तंत्रज्ञान आता हे ऍप वगैरे आपण खूप एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. तर तशा प्रकारचं एका सोसायटीने एक गाव जर आपण कनेक्ट करून दिलं, फार्मर कनेक्ट कन्सेप्ट आपण राबवणं हे खूप काळाची गरज आहे. जर आपल्याला चांगल्या प्रकारे जीवन आपल्याला जगायचं असेल, चांगल्या प्रकारचं अन्न जर आपल्याला मिळवायचं असेल, तर ह्यांच्याशी सामावून घेणे किंवा ह्या दोघांनी एकत्र येणं ही काळाची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. दॅट्स अमेझिंग. मी तुम्हाला शब्द देते की मी माझी सोसायटी अशा पद्धतीनं कन्वर्ट करेन आणि त्याच्यासाठी जे लागेल ते मी करायला तयार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर माने. आज खूप छान गप्पा झाल्या. आपल्या कंटिन्यू होतीलच वेन आय कम टू युअर. थँक्यू सो मच. थँक्यू.